जय महाराष्ट्र. महाराष्ट्रातील तमाम पात्र लाडक्या बहिणींना मागच्या 2 ते 3 महिन्यापासून ई-के-वाय-सीच्या सावळ्या गोंधळाला सामोरं जावं लागतंय. आपण पाहतोय की दरवर्षी आता ई-के-वाय-सी करावी लागणार आहे. ज्यांना कुणाला त्यांचा हप्त्याचा लाभ हा चालू ठेवायचा असेल तर. यावर्षी ऑक्टोबर महिन्यात जी-आर काढण्यात आला आणि 2 महिन्याची मुदत देण्यात आली होती. ती मुदत पुरेशी नसल्यामुळे आणखीन 1 महिन्याची मुदत वाढवली होती. म्हणजे जवळपास 90 ते 95 दिवस देऊनही अद्यापही बऱ्याच साऱ्या लाडक्या बहिणी या योजनेमध्ये के-वाय-सी करण्यापासून वंचित राहिलेले आहेत. त्याचे काय-काय कारणं आहेत? मग यामध्ये लाडक्या बहिणींनाच दोष द्यायचा, की नेमकं सरकारला एवढं 100 दिवसाचा वेळ देऊनही ही के-वाय-सी पूर्ण करून घेण्यात आणि लाडक्या बहिणींना करण्यात यश का नाही आलं? याची सविस्तर चर्चा या व्हिडिओमध्ये करणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि हा व्हिडिओ त्या लाडक्या बहिणींपर्यंत पोहोचवा ज्यांची ही के-वाय-सी बाकी राहिलेली आहे. चला तर मग माहितीला सुरुवात करूया. मित्रांनो, लाडकी बहिणीची ई-के-वाय-सी प्रक्रिया ऑक्टोबरमध्ये सुरू झाली होती. ऑक्टोबर-नोव्हेंबर, नोव्हेंबरची 18 तारीख ही शेवटची तारीख होती असं सांगण्यात आलंय. आता सुरुवातीला ऑक्टोबरच्या 18 तारखेला ज्यावेळेस जी-आर काढण्यात आला, पहिलं 20 दिवस तर पोर्टलवरती ओ-टी-पीच जात नव्हता. म्हणजे अर्धा महिना ऑक्टोबरचा तर पूर्ण महिना, हा पूर्ण त्याच्यामध्येच गेला, की आपण के-वाय-सी करण्याचा प्रयत्न करतोय. त्याच्यामध्ये आधार कार्ड टाकतोय, ओ-टी-पीच जात नाहीये. आता जसं-तसं ही बाब सरकारच्या किंवा महिला व बालविकास मंत्रालय यांच्या नजरेस आली, त्यानंतर त्यांनी त्याच्या पोर्टलवरती काम करायला सुरुवात केली. त्यामध्ये 20 ते 25 दिवस निघून गेले. आता ज्यांनी कोणी ई-के-वाय-सी करण्याचा प्रयत्न केला, तर त्यामध्ये जे प्रश्न विचारण्यात आले होते, ते असे एकदम म्हणजे सरळ नाही, असे फिरवून, की आमच्या घरात कुणीच सरकारी नोकरदार नाहीये. होय की नाही? होय. आणि त्याच्यानंतर एकापेक्षा जास्त महिला त्यामध्ये लाभ घेत नाहीयेत, होय की नाही? त्या प्रश्नामुळे जितका गोंधळ लाडक्या बहिणींमध्ये ज्यांनी कुणी घरी स्वतः मोबाईलवरती के-वाय-सी केली आहे, त्या गोंधळामध्ये काही लोकांनी होयच्या ठिकाणी नाही केलंय, नाहीच्या ठिकाणी होय केलंय. त्यामुळे आणि तसंच ती ई-के-वाय-सी सबमिट करण्यात आली आहे. आता ते जसं संपत आलं होतं, त्याच्यामध्ये बऱ्याच साऱ्या लाडक्या बहिणी होत्या, ज्यांचे की पती किंवा वडील हयात नव्हते. मग त्यांच्यासाठी त्यावरती काहीच उपलब्ध नव्हती. वारंवार विचारणा करण्यात आली. ऑक्टोबर महिना संपला, नोव्हेंबर महिना संपला, डिसेंबर महिना उजाडला. नोव्हेंबरमध्ये सांगण्यात आलं, की तुम्हाला आणखी 1.5 महिन्याची मुदत वाढ देण्यात आलेली आहे. डिसेंबर महिन्यामध्ये कुठं जाऊन पोर्टल तयार होणार असं सांगण्यात आलं. डिसेंबरच्या 10 तारखेच्या नंतर त्या पोर्टलवरती नवीन तरतूद करण्यात आली, की ज्यांचे पती हयात आहेत किंवा नाही, यांच्यासाठी ई-के-वाय-सी करायचं. आता त्यामध्येही खोडा असा होता, की अर्धी के-वाय-सी ऑनलाईन करायची, अर्धी ऑफलाईन करायची. मग बऱ्याच साऱ्या महिला ज्या प्रतीक्षित होत्या, त्यामध्ये आधीच काही महिलांना ज्यांचे पती हयात नव्हते, वडिलांचं आधार कार्ड देऊन के-वाय-सी पूर्ण करून घेतलं होतं. ज्यांचे कुणाचे वडील हयात नव्हते, त्यांनी पतीचं दिलं किंवा भावाचं किंवा आईचं आधार कार्ड देऊन ई-के-वाय-सी पूर्ण करून घेतलं. त्यामुळे आता त्या बहिणींना प्रश्न पडलेला, की आपण अपात्र होणार का? त्याला दुबार के-वाय-सीचं ऑप्शन नव्हतं. के-वाय-सी करताना चुकली होती. आता त्यातच पुन्हा ज्याही वेळेस ही हाफ के-वाय-सी आपण करतोय, अर्धी के-वाय-सी साठी जे काही मृत्यू प्रमाणपत्र असेल, वडील किंवा पती किंवा तुम्ही घटस्फोटित किंवा एकल महिला असाल, त्याचं जे काही लीगल डॉक्युमेंट आहे, हे तुम्हाला अंगणवाडी सेविकेकडे जमा करायचं आहे. आता शहरी भागातल्या महिलांना अंगणवाडी सेविका कुठे शोधायचा हा मोठा प्रश्न होता. जसं-तसं त्या अंगणवाडी सेविकांना पोहोचल्या तिथं त्यांना कागदपत्र देऊ केलं. परंतु त्यांना अंगणवाडी सेविकांना कसलाच त्याबद्दल ज्ञान नाहीये किंवा त्यांना माहिती नाहीये, कुठला जी-आर नाहीये, त्यांना त्याचं प्रशिक्षण नाहीये, त्यांना त्यांची कार्यपद्धती माहिती नाहीयेत. त्यामुळं अंगणवाडी सेविका हे कागदपत्र स्वीकारायला तयार नाहीयेत. म्हणजे अर्धं के-वाय-सी ऑनलाईन केलं, अर्धं ऑफलाईन करायचा जो प्रयत्न होता लाडक्या बहिणींचा, तोही तसाच ठप्प राहिला. आता किती काही अंगणवाडी सेविकांनी ते स्वीकारले, मग ते स्वीकारल्यानंतर पुढे नेऊन दिले का नाही, त्यावरती कधी त्याची छाननी होणार हा प्रश्न आणखीन अंधारातच आहे. परंतु मग आता डिसेंबरच्या 20 तारखेपासून एक नवीन बातमी अशी पसरायला लागली, की दुबार के-वाय-सी. कारण आता जे पोर्टल डेव्हलप झालेलं होतं, पती-पत्नी हयात असणं, वडील हयात नसणं, पती हयात नसणं, घटस्फोटित यांच्यासाठी जे पोर्टल डेव्हलप करण्यात आलं, त्यामध्ये परत वेगळे प्रश्न टाकण्यात आले. आता ह्या दुसऱ्या जे प्रश्न आहेत, त्याचं उत्तर नाही द्यायचं होतं. मग दुबार के-वाय-सी करण्याचे आवाहन करण्यात आलं, ज्यांची चुकली आहे त्यांना. परंतु जर आपण खात्री करायला गेलो, की माझी के-वाय-सी झाली का नाही, तर तिथे परत ओ जायचा. मग परत आणखीन महिला संभ्रमामध्ये, की परत एकदा करून घ्यायचं का? मग काही लोकांनी परत केली, मग काही लोकांची करायची राहून गेली. असं करत डिसेंबरचा 31 उजाडला. 31 डिसेंबरला सुद्धा माझ्याकडं 40 ते 50 लाडक्या बहिणी होत्या, ज्यांची ई-के-वाय-सी बाकी होती, ज्यांच्या कुणाच्या आधारला मोबाईल नंबर लिंक केलेला नव्हता आणि अद्यापही बऱ्याच साऱ्या महिला आहेत, 10 ते 15 लाख महिला आहेत, ज्यांची ई-के-वाय-सी बाकी आहे. आता ई-के-वाय-सी करून घेणं हे इतकं सोपं आहे का? बाकीच्या योजनेमध्ये ई-के-वाय-सीचा काय परिणाम आहे? तर पी-एम किसानची ई-के-वाय-सी करण्याचं जे काही मानस आहे, त्यामध्ये योजनेमध्ये 2 ते 3 वर्ष लागले सरकारला पूर्ण लाभार्थ्यांना ई-के-वाय-सी करून घ्यायला. जर इतक्या मोठ्या संख्याला ई-के-वाय-सी करून घ्यायचं असेल, तर तुम्हाला एवढा जास्त वेळ लागत असेल, तर 2 महिन्याचा किंवा 3 महिन्याचा कालावधी हा पुरेसा नाहीये. प्रथमतः पहिल्या वर्षी तरी का होईना, वाढवून तारीख ही देणं गरजेचं आहे. त्यामुळं मागणी हीच आहे, की वाढवलेली तारीख मिळावी आणि प्रत्येक लाडक्या बहिणीला त्याची ई-के-वाय-सी करून घेण्याची संधी देण्यात यावी. त्यासोबतच एक आणखीन विनंती आहे, की जी कोणची ई-के-वाय-सी पूर्ण झालेली आहे, त्याच्यासाठी जो कागद येतोय, की पूर्ण झाली आहे.
तर जर रिसिप्ट जर जनरेट होत असेल, तर त्यामध्येही लाडक्या बहिणी समाधानकारक राहतात, की हां, ठीक आहे आमचे के-वाय-सी झालेली आहे. कारण आता के-वाय-सी केली तर त्याचे पुरावेच नाहीयेत. त्यामुळं हा जो काही सावळा गोंधळ आहे, त्यामुळे जो काही मनस्ताप लाडक्या बहिणींना झालेला आहे, हा कुठेतरी दूर होईल येणाऱ्या 8-15 दिवसात आणि तो कसा दूर होणार आहे त्याच्याबद्दल काही अपडेट्स असतील तर मी तुमच्यापर्यंत वेळेत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे विनंती आहे परत एकदा तीच, की चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.